सर्वांना नमस्कार। आता मी पद्मासन घालून बसलो आहे। ठीक आहे। आता मी तुम्हाला शिकवणार आहे भ्रामरी प्राणायाम कसा करायचा। तर या प्राणायामाचे फायदे असे की सर्वात शांत, सुंदर, व्यवस्थित झोप लागते, मन शांत राहतं आणि तणाव एकदम कमी होतो। ओके। तर याची पद्धत अशी की आपली तर्जनी इथे लावायची, नंतर मध्यमा, अनामिका आणि करंगळी हे डोळ्यावरती ठेवायचं आणि हा जो अंगठा आहे हा कानामध्ये दाबून ठेवायचा। ओके। बघा आता तर्जनी, हे 3 बोट, मध्यमा, अनामिका आणि करंगळी, आणि हा जो अंगठा आहे हा मी कानात दाबलेला आहे। हे बघा। आता असं करायचं। तर असं 5 ते 6 वेळा करा आणि आपला जो केंद्रबिंदू आहे, तो आपला जो स्पॉट आहे, तो आपला हा स्पॉट आहे। आपलं सगळं लक्ष केंद्रित आपलं इथे पाहिजे। हे लक्षात ठेवून हा प्राणायाम करायचा आहे। याला म्हणतात भ्रामरी प्राणायाम। याने शांत झोप लागते, मन एकदम शांत राहतं आणि तणाव विरहित आपलं मन होतं। त्यामुळे तुम्ही हा प्राणायाम करून बघा आणि कमेंट्स मध्ये तुम्हाला कसं वाटतंय हा प्राणायाम करून हे सांगा। माझं असं मत आहे की हा तुम्ही प्राणायाम रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही केला तरी चालेल, आणि जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा योगासनं करता तेव्हा केला तरी चालेल। धन्यवाद।